झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मुंबईतल्या सर्वात मोठ्या अशा वाशी मार्केटमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। याचाच परिणाम भाज्यांचे घाऊक दर घसरलेत। किलो मागे 4 ते 7 रुपयांची घसरण झाली आहे। मात्र असं असलं तरी किरकोळ व्यापारी मात्र भाव कमी करताना दिसत नाहीयेत। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची मात्र अवास्तव लूट होते। नवी मुंबईत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून भाज्यांची आवक वाढली आहे। इथे रोज सुमारे 500 ते 550 गाड्यांची आवक वाढली आहे। टोमॅटो, फ्लॉवर, काकडी, कारली, कोबी या भाज्यांचे दर प्रति किलो 5 ते 6 रुपये आहेत। आता यापुढे परराज्यातूनही भाजीपाला येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे किमान महिनाभर तरी असेच भाव राहण्याची शक्यता भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी व्यक्त केली आहे। शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर हे दर निश्चित होत असतात आणि सध्या पुरवठा चांगला आहे, मागणी तर रेग्युलर असते तेवढी आहेच आहे। त्याच्यामुळं पुरवठा वाढल्यामुळं थोडेसे दर कमी झाले। घाऊक बाजारात भाज्यांचे दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात मात्र अजूनही दुप्पट तिप्पट भावानं भाजीपाला विक्री होतीये। त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे। तर दुसरीकडे किरकोळ व्यापारी मात्र त्याचं समर्थन करतायत। काटा हमाली, भाडा, परत हमालीचं डबल हमाली, त्याच्यामुळे कसं गाणं आपला थोडं 1-2 रुपये गाणं तिथल्यापेक्षा गाणं जास्त गाणं खर्च लावलंच पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही गाणं माल विकतो। किरकोळ व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जातोय। झी 24 ताससाठी स्वाती नाईक, नवी मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।